It's really good. It's so good. Did you like it? Yes. हॅलो मित्रांनो, वेलकम बॅक टू अ चॅनल. हा प्रवास तुझा माझा फ्रॉम इंडिया टू कॅनडा. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे पुन्हा एकदा आमच्या युट्यूब चॅनलवर. आय होप तुम्ही सगळे मजेत आहात. आम्ही एकदम मस्त आणि मजेत आहोत. तर आज आहे गुरुवार आणि गुरुवारचे आता वाजलेले आहेत जवळपास 11. माझं सगळं काही आवरून झालेलं आहे आणि आता मी नेमकाच छोले आणि राईसचा कुकर लावलेला आहे. जोपर्यंत आपला कुकरला छोले आणि राईस शिजतायत तोपर्यंत मला पटकन आरवसाठी काहीतरी स्नॅक्स बनवून घ्यायचंय. कारण की मोस्ट ऑफ द टाइम जेव्हा इव्हनिंगला तो प्लेग्राऊंड मध्ये खेळायला जातो किंवा घरी असतो तर त्याला काहीतरी लाईट असं स्नॅक हवं असतं. आणि मग माझ्याकडे घरी आहे ना मखाणे आहेत, तर मी म्हटलं की त्याच्यापासून काहीतरी त्याला स्नॅक्स बनवूया. सो मी पटकन त्याच्यापासून स्नॅक्स बनवते त्याला आणि काय करणार आहे ते तुमच्या बरोबर पण शेअर करते. तो जेव्हा कधी आम्ही इंडियन ग्रोसरी स्टोर मध्ये जात असतो तेव्हा आम्ही मखाणे घेऊन येतो, कारण की मुलांना हेल्दी आणि चांगलं एक स्नॅक ऑप्शन आहे म्हणून. सो माझ्याकडे आहेत आता मखाणे आणि याला बनवायला अजिबात वेळ लागत नाही. खूप इझी आणि सिंपल आहे. तर आता सायमल्टेनियसली मी माझं हे पण काम करून घेते आणि पटकन त्याच्यासाठी स्नॅक रेडी करते. आधी मी 2-3 वेळा मार्केट मधले पण आणून ट्राय केले, त्याला खूप आवडले होते. मग तेव्हापासून मी थोड्याफार सीझनिंग बरोबर आणि कॅरमलाइज असं बनवून ठेवते त्याच्यासाठी. आणि माझ्याकडे आता सध्या पण आहेत जे तुपामध्ये रोस्ट केलेले साधे आहेत. सो कधी कधी तो साधे पण आवडतो तर ते पण खातो. सो म्हटलं आता थोडंफार फ्लेवरफुल करूया जेणेकरून संध्याकाळी त्याला खायला आवडेल. लहान मुलांसाठी कितीही व्हरायटीज असल्या ना त्या कमीच पडतात, तर कारण की त्यांच्या आवडी निवडी रोजच्या रोज चेंज होत असतात. आज जी त्यांना गोष्ट आवडते ती उद्या आवडेलच असं नसतं. पण आपण ऍज अ मॉम म्हणून आपण त्यांच्यासाठी सगळं काही रेडी करून ठेवत असतो जेणेकरून कोणत्याही मोमेंटला त्यांना काही वस्तू लागेल तर ती रेडी असली पाहिजे. असं हे 200 ग्रामचं पॅकेट मिळतं. बन्सी हा ब्रँड आहे. सो इंडियन ग्रोसरी शॉप मध्ये गेले की तुम्हाला इझिली मिळेल हे. इथे आता 11:30 वाजलेले आहेत आणि मी पॅनमध्ये थोडंसं तूप घालून मखाणे भाजायला घेतलेले आहेत. हे मखाणे आपल्याला एकदम क्रिस्पी होईपर्यंत छान असे भाजून घ्यायचे आहेत. पण गॅस मी एकदम स्लो ठेवलेला आहे. थोडा वेळ लागेल त्याला आतपर्यंत कुक व्हायला, पण याला थोडं चांगलं भाजून घेऊया आपण. त्यानंतर मी त्याला थंड करून घेतले आणि 2 पोर्शनमध्ये डिवाईड करून घेतले, कारण की एका पोर्शनमध्ये मी त्याला कॅरमलाइज करणार आहे. सो एका पॅनमध्ये मी थोडंसं गुळाची पावडर घेतली आहे, त्याच्यात थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि याला छानपैकी आपण शिजवून घेऊया. थोडासा पाक कन्सिस्टन्सी झाली तोपर्यंत आपण याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. आणि थोडंसं घट्ट झाल्याच्या नंतर मग मी याच्यामध्ये मखाणे घालणार आहे जे आपण साईडला काढून ठेवले होते. ते व्यवस्थित ड्राय झालेले आहेत आता. तर याच्यात मी मखाणे ॲड केले, त्यानंतर थोडेसे तीळ ॲड केलेले आहेत. थोडंसं छान वाटतं दिसायला सुद्धा. सो थोडे तीळ ॲड केलेत. याला व्यवस्थित परतून घेऊया आपण. आणि ही कोटिंग इव्हनली पूर्ण मखाण्यांना स्प्रेड होईपर्यंत आपल्याला छान याला मिक्स करून घ्यायचं आहे. अँड देन त्याच्यानंतर मी याला थंड करायला ठेवून देणार आहे. त्यानंतर तुम्हाला जाणवेल की हे खूप छान आणि असे क्रिस्पी होतात आणि खायला तर अप्रतिम लागतातच. तर नक्की तुम्ही पण ट्राय करा. आणि दुसरीकडे जे मी थोडेफार काढून ठेवलेले होते मखाणे भाजलेले ते पण आता गार झालेले आहेत. तर त्याच्यात मी हे टँगी टोमॅटो माझ्याकडे सीझनिंग आहे तर ती मी याच्यामध्ये ॲड करणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ह्याला कमी जास्त करू शकता. सो मी माझ्या आवडीप्रमाणे ह्याच्या जवळपास 1 स्पूनभर टाकलेलं असेल आणि त्याला व्यवस्थित आपण कोट करून घेऊया, मिक्स करून घेऊया. इकडे आपले छानसे असे मखाने कोट झालेले आहेत आणि फक्त 10 ते 15 मिनिटांमध्ये एवढं छान आणि टेस्टी स्नॅक लहान मुलांसाठी रेडी पण झालेला आहे. तर आपले मखाणे झालेले आहेत आणि त्यानंतर मग मी छोलेच्या भाजीची पण तयारी करून घेतली आणि थोडासा एक्स्ट्रा लसूण पण साफ करून घेतलेला आहे आणि त्याला असे मोड येतात तर लवकरच यूज करावे लागणार.
सो आता एक्स्ट्रा लसूण साफ करून ठेवला म्हणजे 1-2 दिवस बघायची गरज नाहीये. छोलेची भाजी आहे ती मी माझ्या चॅनलवर याच्या आधीसुद्धा शेअर केलेली आहे आणि मी प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या प्रकारे बनवायचा प्रयत्न करत असते. सो कधी कुकरला डायरेक्ट लावून टाकते किंवा एकदम झटपट असं टोमॅटोच्या प्युरीमध्ये करते. तर आज मी ॲक्च्युअलमध्ये कांदा आणि टोमॅटो दोन्ही वापरून असं मस्तपैकी पंजाबी छोले आपण जसं करतो तसं करणार आहे. याच्यात व्यवस्थित आपले जे कांदा टोमॅटो आणि जे आलं लसूण होतं मस्तपैकी परतून घेतले आणि त्याच्यात घरचे जे काही आपले बेसिक स्पायसेस होते ते याच्यात मी ॲड केलेले आहेत आणि ते स्पायसेस ॲड करून झाल्याच्या नंतर व्यवस्थित याला परतून घेऊया आणि तेल सुटेपर्यंत मसाला छान शिजून झाला की याच्यात मी पाणी ॲड केलेले आहे, छोले ॲड केलेले आहे, थोडंसं मीठ ॲड केलेलं आहे. कन्सिस्टन्सी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता पाण्याची. देन त्याच्यानंतर मी याला मस्तपैकी असं स्मॅश करून घेतलेलं आहे आणि त्याला मस्तपैकी असं थोडंफार कसुरी मेथी याच्यात घातलेली आहे जेणेकरून छान असा फ्लेवर येईल. इथे साईडला मी पॅन ठेवलेला आहे याच्या तडक्यासाठी. तर आज आपण याच्यात तडका घालणार आहोत. तर तूप घेतलेलं आहे, तुपामध्ये 2 मिरच्या आणि थोडंसं आलं लांब लांब असं कट करून घेतलेलं आहे. त्यात मी टाकलेली आहे थोडीशी लाल मिरची पावडर आणि थोडीशी कोथिंबीर वरून स्प्रेड केलेली आहे आणि हा तडका आपण आपल्या छोलेच्या भाजीवरती टाकणार आहोत आणि आपली परफेक्ट छोलेची भाजी इथे रेडी झालेली आहे. जवळपास 12:30 पावणे 1 आणि माझं सगळं जेवण वगैरे झालेलं आहे आणि सगळं निवांत झालेलं होतं. तर म्हटलं थोडीशी प्लांटची पण केअर करायला पाहिजे. सो असं होऊन जातं की घरात राहून त्याच्यावर पानांवर थोडीशी धूळ जमा होते. सो टाइम टू टाइम जर तुम्ही ती धूळ वगैरे थोडीशी स्वच्छ केली तर त्याच्याने म्हणजे प्लांटचे जे फोटोसिंथेसिस प्रोसेसला पण खूप चांगली हेल्प होते आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिसायला पण खूप छान वाटतं. आणि इन केस कधी जर तुम्ही तांदूळ वगैरे धुता तर त्याचं जे पाणी असतं ना ते सुद्धा मी याच्यात टाकते. सो ते आठवड्यातनं 1-2 वेळ केलं तरी पण ते चांगलं राहतं. आतापर्यंत तरी छान राहिलेलं आहे. आणि हे जे मनी प्लांट्स आहेत ना त्याचं पण वॉटर चेंज करायचं होतं तर म्हटलं ह्यांचं पण वॉटर चेंज करून घेऊया. सो 8-10 दिवसातनं मी हे करते, रेग्युलर पण करत नाही पण करत राहायला पाहिजे जेणेकरून त्याची चांगली वाढ होते. सो बघू शकता तुम्ही याला नवीन नवीन पानं येत आहेत आणि खूप छान वाटतायत बघायला. इथे मी लेमन स्लाइसेसमध्ये असं छान कट करून घेते आणि कुकुंबर, आणि ते कशासाठी ते तुम्हाला सांगते. तर सकाळी उठल्या उठल्या मी हा जार भरून ठेवला होता. म्हटलं की मी डिटॉक्स वॉटर बनवेन म्हणून आणि घाई गडबडीत मी विसरून गेले. सो म्हटलं चला आता वेळ आहे तर पटकन रेडी करून ठेवते. तर आपलं डिटॉक्स वॉटर सुद्धा रेडी झालेलं आहे आणि इथे आरव पण रेडी झालेला आहे. आता आम्ही दोघं जेवून घेतो पटकन आणि नंतर मग आरवला खेळायला जायचंय बाहेर, तर त्याला बाहेर खेळायला घेऊन जाते. से हाय टू एव्हरीबॉडी. तर आता वाजलेले आहे 1:30, सगळं झालेलं आहे आवरून. आता आम्ही दोघं जण जेवून घेतो, मग याला थोड्या वेळासाठी बाहेर घेऊन जाते खेळायला. A few moments later.
हॅलो मित्रांनो, तर झालं आहे आमचं आवरून आणि जेवण पण झालं. आणि आता मी जसं तुम्हाला सांगितलं आरवला घेऊन जाते बाहेर खेळायला, तर त्याला बाहेर खेळायला घेऊन आले होते. आणि जसं तुम्ही बघितलं की तो मस्तपैकी खेळतो आणि त्याची ती बबल गन आहे ना, ती एकदम त्याची फेवरेट आहे. त्याला खूप आवडतं त्याच्याबरोबर खेळायला. आणि आजचं वातावरण पण खूप छान आहे, तर त्याला बाहेर घेऊन आले होते. तो खेळतोय आता थोड्या वेळासाठी, त्यानंतर मी त्याला घेऊन जाईल. आता थोडंसं त्याच्या ना रुटीनमध्ये बदल झालेला आहे. आधी तो नेहमी त्याची एक नॅप असायची, ती फिक्स असायची दुपारची, पण आता कधी कधी तो झोपतो, कधी कधी तो त्याची ती नॅपनं स्किप होऊन जाते. तर तो खूप ॲक्टिव्ह असतो. म्हणजे आता त्याला प्रत्येक वेळेस त्याला खेळायचं असतं, काही ना काही करायचं असतं ॲक्टिव्हिटी. सो त्यामुळे कधी कधी त्याची ती नॅप स्किप होऊन जाते. पण एनिवेज लाईक मे बी 2 वर्षानंतर मुलांमध्ये हे बदल कॉमन असतील. ओके, थँक्यू. ओके. जेवायच्या आधीच लगेच मी कपडे पण लावून घेतले आणि आता कपडे पण वॉश होत आहेत. थोडा वेळ हा खेळेल, मग आम्ही आतमध्ये जाऊ. सो सकाळपासून थोडं बिझी झालं होतं आणि सगळी कामं पण झाली व्यवस्थित, वेळेच्या आत झाली महत्त्वाचं म्हणजे. आणि संध्याकाळी आता मला कामाला पण जायचं आहे, तर थोडा वेळ आहे अजून. बघूया. बाहेर बसले मस्तपैकी निवांत, वातावरण खूप छान आहे. ऊन पण आहे, पण थंडगार हवा आहे, तर काय एवढं जाणवत नाही आहे. उन्हाचा त्रास होत नाही त्यामुळे जास्त. तर चला मित्रांनो, आपला जे आज सकाळपासून ते आफ्टरनूनपर्यंतचं जे काही रुटीन होतं मी ते तुमच्याबरोबर शेअर करायचा प्रयत्न केलेला आहे. आय होप तुम्हाला आवडलं असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. आणि जर या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करूनच जा. आणि आपण लवकर भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. अजून खूप सारे इंटरेस्टिंग ब्लॉग लवकरच येणार आहेत चॅनलवर, तुम्हाला बघायला खूप आवडतील. तर या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. आणि याच्यानंतर काल आहे ना, आम्ही फादर्स डेचं सेलिब्रेशन केलं होतं. त्यावेळेस अवधूतनी सांगितलेलं की तुम्हाला काय ट्रीट हवे, आणि आम्ही म्हणालो की आम्हाला आईस्क्रीम खायचं, ते पण आमच्या फेवरेट आईस्क्रीम शॉपमध्ये. सो आम्ही काल तिथे संध्याकाळी गेलेलो, तर त्याची क्लिप मी याच्यानंतर ॲड करते, नक्की बघा. आणि आपण भेटूया लवकरच. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. सी यू नेक्स्ट टाईम. बाय बाय. हॅलो मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल की फादर्स डेच्या दिवशी अवधूतने आम्हाला प्रॉमिस केलेलं की तो आम्हाला आमच्या फेवरेट आईस्क्रीम शॉपमध्ये जाऊन आईस्क्रीम घेऊन देणार आहे. आणि फायनली ती वेळ आत्ता आली आणि आम्ही इथे आलो आमच्या फेवरेट आईस्क्रीम शॉपमध्ये. मी घेतलंय पॅशन फ्रूट आणि आरवनी घेतलंय सॅफ्रॉन फ्लेवरची आईस्क्रीम. तर तुम्हालाही दाखवते. नेहमीच इथे खूप गर्दी असते. आम्ही जेव्हाही आलोय ना, तेव्हा खूप गर्दीच मिळाली आहे आम्हाला. तर हे आमच्या एरियातलं सगळ्यात बेस्ट आईस्क्रीम शॉप आहे. Pistachio, rose, and what, Mama? Saffron. Saffron. It's really good. It's so good. Did you like it? Yes.